सुट्टीच नाही, 6 दिवसात सुट्टीच नाही. पण मी ठरवलं होतं की दर्शनाला जायचंय, कारण ते पवित्र स्थान आहे. ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती. मी तिथं जाणार होतो, जाताना अंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता जाता. परंतु इथं ते कार्यक्रम आहे 10चा आणि आम्हाला इथंच 9 वाजले जाग्यावर. त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो. तिकडे गेलो, रांगाला खूप थकवा आला माझ्या. त्या लोटालोटीत गर्दी प्रचंड होती. त्या गर्दीत त्याच्यात लय हाल झाले माझे. तुम्ही म्हणाले की शांतता हवी, तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते, त्यामुळे नको म्हणून टाळलंय. नाही, काय संबंध नाही त्याचा. काय संबंध? तिथं काय तिथं काय ते काय अडवणार का काय, त्याचा काय संबंध नाही. आणि ते गावकरी बी, गावकऱ्याबद्दल बोलतो, ते बी एवढे ही नाहीये, म्हणजे आडवायला आणि जातीवाद करायला ते एवढे बी ही नाहीये. हे आता बाहेरून आणून बसले म्हणून ते वाढलं. नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिलो ते एकमेकांना आम्हाला माहिती. हा, ते काही एवढी ही नाहीयेत की जातीवादच केला पाहिजे, नाडीलच पाहिजे. त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आणि आमच्या गावाबद्दल त्यांना माहिती. आमच्याबद्दल आम्हाला चांगलं माहिती. पण हे बाहेरचे, पण ते तसं काय डोक्यात नाही. तर लाल आडे असले ना मग मुद्दाम जात असतो. हा, मला ते तसलं मग खुलशीपणाने जमत नसतं. अंतरवालीला या ओबीसीची एक मोठी रॅली निघाली आणि ते तिथं आंदोलन सुरू आहे आतापर्यंत गेले आणि बरेच लोक सहभागी झाले होते त्यात. नाही, मग मी म्हणलं ना तुम्हाला, हे येवल्यावल्यांनी काम केलेलं आहे की जातीय तेढ निर्माण करून दंगल काढायची, ही त्याचा प्लॅन आहे. आणि त्याचा 1 महिन्यापासून. त्यामुळे याला निवेदन द्यायला, त्याला निवेदन द्यायला हे प्रयोग त्यांनी केलेला आहे. पण त्याला माहीतच नाही ही शांतता पूर्वीची, वादळापूर्वीची शांतता आहे. हो भाऊ, आम्ही एक येत, आम्हाला पहिल्यांदा जुळा लागत होतं, लय कष्ट घ्यावं लागत होते, तेव्हा तो चलत होतं, तर तो चालेल येवल्यावाल्यानी. आता आम्ही एक येत, एक हाक्यावर आम्ही करोडो उभा राहतो. तू काळजी नको करू, टेन्शन न घेऊ. मला माझी ताकद आणि माझ्या समाजाची शक्ती सिद्ध करायची गरज नाही. सिद्ध झाली. मराठा एक आहे का नाही, त्यामुळे मी एकटा काय असलो आणि 1 करोड मराठा काय असला, आता आम्ही एक आहे. आणि प्रत्येक मराठ्याला कळतंय आपल्या लेकराचं हित स्वतःच, आणि मी त्या मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय हे प्रत्येक मराठ्याला कळतंय. त्यांना आरक्षण असून ते जर एवढं जातीवाद करायला लागले तर मग माझा मराठा कसा घरात बसत. माझ्या मराठ्याचं डोकं चलतंय, ते हुशार आहे, त्याच्या लक्षात येतं यांना आरक्षण असून एवढं करायला लागले, तर मग मी मराठ्यांच्या लेकरासाठी लढतोय. माझा मराठा समाज सुद्धा ताकदीनं माझ्या मागे उभा राहिलाय, ताकदीनं माझ्या मागे उभा राहिलाय. मराठा डबल ताकदीने एकवटला. आता जे बाजूला काही रुसून, काही नाराजी, कोणी कोणाला दुखवल्यामुळं, बोलल्यामुळं नेते पण लांब होते, ते नेते सुद्धा जवळ आले. आणि नेत्यांनाही आव्हाने आता जवळ आहे. जातीवर संकट आणलं यांनी. हो, ते जर जाऊ शकते त्या व्यासपीठावर तर तुम्हाला बी कारण झालंय. आता तुम्ही त्या व्यासपीठावर जाऊ शकता, आम्ही बी ह्या व्यासपीठावर मराठ्याचे जाऊ शकतो. तुम्ही जर नाही आले तर नजरेतून उतारता मराठ्यांच्या. आता हे कुठे द्या, मी खेटाल खंबीर त्यांना या द्या, काय एक यायची ती पठ्ठ्यानी बारे. आणि मी नाही हटत बरं, मी आता हटतच नाही. आणि गाव खेड्यात कुठंच जातीवाद पुसवून देत नाही. मराठ्याला सांगतो शांत राहायचं. शेवटी आपण गाव कोसात राहतो एकमेकाशी. त्या नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी किती जातीवाद करायचा प्रयत्न केला तर आपल्या मराठ्यांनी करायचा नाही. शांत राहायचं, दंगल घडून येऊ द्यायची नाही. एकमेकाच्या अंगावर अजिबात ओबीसीने मराठ्यांनी जायचं नाही. हे नेते घडून आणते, यांचं षडयंत्र मोडून काढायचं आणि त्याला फूस सरकारची. सरकारला यशस्वी होऊ द्यायचं नाही. सरकारचा विजय मी कवाच होऊन देत नाही, त्यांना कवाच यश येऊन देणार नाही. त्यांची इच्छा आहे ना आपल्यात वादाला कधी पूर्ण इच्छा होऊन देत नाही सरकारची. पण ओबीसी असे घेतल्याशिवाय मी सोडीन. तुम्ही म्हणतात मंडल आयोगाने आरक्षण दिले आणि यांनी आरक्षण खाल्लं इतके वर्ष. त्यांचं म्हणणं आहे की जर ओबीसीने नुसतं आरक्षण खाल्लं असतं तर 400 कारखाने आमचे दिसले असते. 90% कारखाने मराठा समाजाचे आणि आम्हाला म्हणताय आरक्षण खाता, असं हाके म्हणाले. त्यांना तो उत्तर देत नाही म्हणलं. मी विरोधक मानत नाही ना, त्यांना विरोधक मानत नाही ना. त्यो बोलवतो धनी तिकडे, तिथं बसून हाली तू देव असं कासरा. आणि कारखान्यावर श्रीमंतीवरून त्याच्यावर आरक्षण नाही म्हणा. जरा अभ्यास करा, काय कोण अध्यक्ष होती ती. आरक्षण हे मागासवर आहे, पैसे फेशात संबंध नाही. शैक्षणिक आणि सामाजिक जो मागास असेल त्याच्यासाठी आरक्षण आहे. म्हणजे एखादा खूप श्रीमंत आहे पण त्याला एसटीची पाटीच वाचता येत नाही, त्याला शैक्षणिक मागास म्हणायचं.
त्याच्यावर आरक्षण आहे, पैशावर नाही. त्याजवळ मग पैसे खिसे बिचारी खिसे भरलेत त्याची, मग त्याला काही कोणत्या एसटीत बसावं कळणार ना, त्याच्यावर नाही आरक्षण. त्यांना नाही उत्तर देत मी, कारण त्यांना विरोधक मानत नाही मी, आणि मानलेलं नाही का मानणार बी नाही. ते आमचे विरोधक नाहीच आहेत. ओके. ठीक आहे. एक प्रश्न आहे, ते असं म्हणतायत की जरांगे हे एकट्या मराठ्याची भाषा करतात आणि उर्वरित नेते भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, मुंडे असतील, हे सगळेजण ज्या ओबीसीतल्या सगळ्या जाती त्यांच्याबद्दल बोलतात. मग खरा जातीवादी कोण, तुम्हीच सांगा मला. मी म्हणलं बा त्याला उत्तर देत नाही मी त्यांना विरोधक नाही मानलं. ते सांगतो तिकडून फोन करून ही प्रश्न विचार म्हणून, ते येवल्यात बसलेलं त्याला सांगतो मी, त्याला सांगतो खरा जातीवादी कोण. 400-450 जाती आहेत ओबीसी आरक्षणात, एक मराठ्याच्या आलीत काय पोट दुखा लागलं तू, कोण आहे रे जातीवादी? मग प्लट टाकी तो वाकडे तिकडे भांड्या. आता ते खरा जातीवादी कोण? 450 जाती एक मराठीची एक आली मग काय झालं, येवल्यात बसवतो तिकडं आणि इकडं गोरगरीबात आमच्यात लावून द्यायला लागला. कोण जातीवादी कोण? मी आरक्षण मागतो, मी जातीवादी. तू विरोध करतो इतके दिवसाचा, तू जातीवादी नाही करे? किती दिवसापासून विरोध करतो तू जातीवादी नाही? संसदेतून कुणी विरोध केला? ते जातीवादी नाहीत का? किती खासदारांनी विरोध केला ओबीसीच्या? इथून तू मोर्चे काढले कित्येक तरी, आयोगावर सदस्य तूच बशी तो बसलेले लोक ते म्हणतात आम्ही पाचर हाणून ठेवली. पाचर ते कसपे का खुसपे कोणतरी होता नाही तेव्हा मला मी पाचर हाणून ठेवली, मराठ्याच्या आरक्षणात निघत नाही. कसा कुठला ठोकला मग मी इकडं गोरगरीबात लावून देतो, नेत्याला बसवतो, धनगर बांधवाचे नेते संपितो, एक पुढं आणतो, एक मागं नेतो, जुने मागं सरकितो. तो शाळा कळत नाही होय त्यांना बी, त्यांच्यातली कुजबूज सांगतोय मी, मला तरी काय माहित. त्यांच्यात कुजबुजी यावल्यावाला नवीन नेता पुढे आणतोय आणि जुने नेते मागे सरकार लागलाय. ज्यांनी धनगर समाजासाठी आयुष्यभर काम केलं त्यांना काय आपल्या बुद्धीचे रावती. तुम्ही हाकेंना विरोधक मानत नाहीत, परत ते त्यांची प्रेस आता सुरू आहे, ते असं म्हणतात जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं, तुमचं नाव. ते बाकी जाऊ तिकडे, त्यांना विरोधक मानत नाही. चलो धन्यवाद. ती प्रेस घेणं त्याला कवर उत्तर देत बसू. ते आमचा आम्ही शेंडगे भाऊ असतील, पडळकर भाऊ असतील, ते तायवाडी भाऊ असतील, आम्ही यांना कधी शब्दांत खोललं नाही, कोणालाच नाही. ते आमचे विरोधक नाहीच. ते काड्या करतोय तिकडून, ते विरोधकच नाही आमचे, आणि मानणार नाही मी, कधी मानलं बी नाही. आणि त्या गावातल्या लोकांना सुद्धा माहिती. हो, मी एकदाही त्यांना तोंड टाकून बोललो नाही. एक गावचा विषय झाला तर एवढं आंदोलन झालं 10 महिने तरी नाही कधीच. आता पाठीमागच्या 20 दिवसापूर्वी त्या गावातले फोन प्रमुख लोकांचे आले होते मला. म्हणजे आमचं प्रेम